मॅच नंबर 13 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आर्यन वॉरियर्स विपक्ष आई एकविरा ब्लास्टर्स या दोन टीमच्या माध्यमातून चालू मॅच. पहिला चेंडू अगदी पायामध्ये होता. लॉंगॉनला अगदी डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. नाना कांबळे यांनी चेंडू कॅरी केला आणि अवघी एकच धाव. पहिल्या चेंडूवरती एक धाव एकवटली जाते. अगदी धीम्या गतीचा चेंडू बागफुटला येऊन टॅप केलाय, त्यावरती देखील एकच धाव जोडली जाईल. 2 धावा फलकावरती. 3 पुन्हा एकदा एक धाव जोडली जात असताना आपण पाहू शकाल सलामीची जोड सगळी यासीन आणि सतीश. अगदी खराब क्षेत्ररक्षण. 6 धावा फलकावरती जॉईंट होतील. बिनबाद 6. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. ऋषी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 7 धावा. बिनबाद 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. वैयक्तिक पहिलं आणि दुसरं षटक नाना कांबळी. फलंदाज बाद असतील. पहिल्या विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये यासीन बाद झालेत. सलमान ज्याने आजच्या या रात्रीमध्ये खूप चांगली फलंदाजी केली आहे. आणि खूप चांगली यष्टांच्या मागे आपण पंकजी पवार यांचं यष्टिरक्षण पाहू शकाल. विकेटच्या मागे चांगले यष्टिरक्षण आपण पाहिलं आणि एकाच चांगल्या विकेटचं पतन देखील मैदानाच्या आतमध्ये करण्यात यशस्वी ठरले. सलमान ज्याने पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर 18 धावांची इनिंग साकारली होती आणि या मॅच मध्ये अगदी चांगली फलंदाजी केली असते, परंतु विकेटच्या मागे आपण पाहिलं पंकज पवार यांची अप्रतिम कामगिरी आपण विकेटच्या मागे पाहिली. राहुल नवीन फलंदाज. टॅप केला चेंडूला. एक धाव इथून जोडली जाईल. 8 रन फलकावरती. 2 विकेटच्या पतन नंतर आपण पाहतोय धाव फलकावरती. हा खरा फटका. ऍक्टिवा गाडीची चावी जर कुणाला मिळाली असेल तर ती बाबू धुरी यांना आपण आणून द्यायची आहे. ऍक्टिवा गाडीची चावी जर कुणाला सापडली असेल तर ती जमा करायची आहे. 8 धावा फलकावरती. 3 विकेट. चला बॉलची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 ना 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. विकेटच्या मागे जर आपण पाहिलं तर पंकज पवारचं देखील कौतुक करावं लागेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स. 2 धावा आणि 2 धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा देखील खेळ समाप्त झाला. 11 धावा फलकावरती. हा थांबा 1 मिनिट. ये इनिंग होऊ दे.
मॅच नंबर 14 आपल्याला पाहायला मिळेल. घारू शेट रायडर्स आणि त्याला फाईट करेल अर्नव 7 स्टार्स, आरजू 7 स्टार्स. आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. खेळाडूला देखील इथे इजा झाली आहे, दुखापत झाली आहे. चला मॅच नंबर 14 नाणेफेकीसाठी यायचं आहे, जॉईंट व्हायचं आहे. घारुशेठ रायडर्स आणि आरजू 7 स्टार्स. खूप उशिराने आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. 15 धावा फलकावरती. अगदी मागची मॅच जर आपण पाहिली तर एकविरा ब्लास्टर टीमने जिंकता जिंकता हा संघ पराभूत, मॅच टाय झाली होती. चला नाणेफेक करून घ्यायची आहे. साहिल यांना विनंती आहे की आपण नाणेफेक करायची आहे. घ्या नाणेफेक करून. घारुशेठ रायडर्स आणि आरजू 7 स्टार्स या दोन टीमच्या माध्यमातून आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. मॅच नंबर 14 आपल्याला पाहायला मिळेल. अठरा धावा फलकावरती. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. 22 धावा. सतीशच्या बाट मधला हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 5 24 धावा आणि इथून देखील भलं मोठं आव्हान म्हणावं लागेल. 25 धावांचं आणि पुन्हा एकदा जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये करूयात इथून परिवर्तन आणि या ऐकूयात आपण सुमित यांचा सुमधुर आवाज. धन्यवाद चेतनजी. आजच्या दिवसातली ही 13वी मॅच आणि फर्स्ट इनिंगचा खेळ संपलेला आहे. बघूया काय करतायत समीर शिंदे असतील म्हणजेच आई एकविरा ब्लास्टर्सचा संघ. एक जोरदार लढत आपण बघू शकतोय मैदानामध्ये. आरू फायटर्स वर्सेस एकविरा आई एकविरा ब्लास्टर्स हे दोन संघ जे लढाई करतायत आणि आपल्या संघासाठी विजयी खेळ खेळतायत. दोन्ही संघांमध्ये तिसरा राऊंड आपण बघू शकतो. दोन्ही संघ 2-2 राऊंड खेळून आलेले आहेत. तिथून आरू फायटर्स एक संघ विजयी झाला, एक बाद झालेत. समीर शिंदे दोन्ही हरलेले आहेत. पहिल्या चेंडू षटकाचा चांगला फटका होता. डिक्लेअर झोन मध्ये गेला. 2 धावा ऍड होतील. समीर शिंदे हे खातं ओपन करतायत. सलमान आहेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू चांगला होता. डिक्लेअर झोन मध्ये धाव काढून संघाचा श्रीगणेश केला. दुसरा चेंडू या षटकाचा चांगला फटका होता. कार्पेट लेवलचा फटका होता आणि ते मिस. तर फंबल येऊ शकतात. यासिन जलगावकर त्यांच्या ढेंगे खालून गेले. हा चौकार म्हणजे धाव संख्या झाली ती 6. ती चांगली सुरुवात आपण बघू शकतो. अगदी 2 चेंडू होती. ह्या सुरुवाती फटकेने स्कोर कार्ड मध्ये बदल आपण बघू शकतोय. 2 चेंडू 6 धावा. तिसरा चेंडू या षटकाचा आणि ते नो चेंडू असेल. ते तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा एसटी रक्षक सुद्धा करतोय आणि ते नो असेल. आमचे पंच आम्हाला सांगतायत थोडीशी खराब कामगिरी सन्मान करतायत. तिसरा चेंडू ती सन्मान दिला चेंडूला. डिक्लेअर झोनने एक धावा ऍड होईल. धावसंख्या झाली ती 8 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चौथा चेंडू या षटकाचा चांगला फटका अगदी जमिनीला दान करून गेला. हा चेंडू होता. कार्पेट लेवलचा फटका होता. चेंडू बोले मी नाही थांबणार, मी जाईल. 4 धावेला आलेला समीर शिंदे बॅट मधून चौकार.
अगदी चांगली सुरुवात समीर शिंदे यांच्या बॅटिंगमध्ये आपण बघायला भेटली. मागच्या 2 मॅच मध्ये त्यांना बॅटिंगला फटके लागले नव्हते. तीच कसरत करून आज या तिसऱ्या मॅच मध्ये एक एफर्ट्स टाकून आपल्या संघाला विजयी प्राप्त करतायत. हाही फटका सुंदर आहे. अजून एक फटका चांगला. धावसंख्या झाली ती 16. अगदी चांगलं स्टार्ट आपल्या संघाला दिलंय पहिल्या षटकामध्ये. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू असल्या षटकाचं 16 धावा खर्च केल्यात सलमानने सुद्धा. हाही फटका सुंदर आहे. काय फलंदाजी आपण बघू शकतोय. अगदी 18 धावा सर्वात उंच आपण बघू शकतोय पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. समीर शिंदे अगदी 6च्या 6 चेंडू खेळून आपल्या स्कोर कार्ड मध्ये 18 धावा बिल्ड करतोय. उशित चालके आहेत समीर शिंदे यांच्यात सुद्धा ताकद आहे. मोठे फटके चांगले फटके खेळण्याची. पहिला चेंडू ऋषी जळगावर यांचा तोही फटका स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता. मिस फिल्डिंग बघू शकतोय. हाही चौकार. मॅच एकदम इझी झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती मोठे फटके खेचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. धावसंख्या झाली ती 22 आकड्यावरती. चांगली सुरुवात दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी करतायत. दुसरा चेंडू षटकाचा काय फटका होता. अमेझिंग. अगदी ग्राउंड लेवलचे फटके आपण बघू शकतोय. धावसंख्या झाली ती आणि ते बघू शकतोय आपण